अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णावर खाली गाद्या टाकून उपचार करण्याची वेळ आलेली आहे। रुग्णालयात गर्दी वाढल्याने रुग्णालयात एकाच बेडवर 2 रुग्णांवर उपचार करण्यात आले। रुग्णालयात मोठ्या प्रमाणात दुर्गंधीही असल्याचं कळतंय। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। या ना त्या असुविधेने चर्चेत येणारं अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेलं आहे आणि त्याचं कारण जर आपण पाहिलं तर या रुग्णालयामध्ये वॉर्ड क्रमांक 6 मध्ये एकाच बेडवर 2 रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी एका बेडवर जे आहे ते 2 रुग्णांवर या ठिकाणी उपचार केले जात आहेत। अत्यंत गंभीर असा संपूर्ण प्रकार हा समोर आलेला आहे। आताच नाही तर अनेकदा जेव्हा रुग्णांची गर्दी रुग्णालयामध्ये वाढते त्यावेळेस अशा पद्धतीनं या संपूर्ण गोरगरीब रुग्णांना जे आहे ते एका बेडवर 2 रुग्णांवर उपचार केले जात आहेत। दुसरीकडे कोरोना काळात कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेलं फ्री फ्रॅग अत्याधुनिक रुग्णालय दुसरीकडे धूळखात पडलेला आहे, परंतु या ठिकाणी मात्र एका बेडवर 2 रुग्णांवर उपचार करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। दादा, केव्हापासून तुम्ही खाली झोपलेले आहेत? कालपासून। का बरं बेड दिला नाही का तुम्हाला? नाही। काय म्हणाल डॉक्टर? आहेच ना, अवेलेबल नाही। जमिनीवर झोपून जे आहेत ते रुग्णांना या ठिकाणी उपचार घ्यावे लागत आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी।